make exclamatory. Make exclamatory. Example number 14. एक्झाम्पल नंबर 14 मेक एक्सक्लेमेटरी. उद्गारवाचक सेंटेन्स मध्ये रूपांतर करायचं आहे. असर्टिव्ह अँड एक्सक्लेमेटरी. एक्झाम्पल आहे आय वॉज व्हेरी सरप्राइज्ड. I was very surprised. Rewrite as an exclamatory. Students, आवाज आहे का सगळ्यांना? हो सर. आवाज ऐकायचा का? ओके. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बिगिन्स विथ हाऊ और व्हॉट. एक्सक्लेमेटरी वाक्याची सुरुवात हाऊ ने किंवा व्हॉट ने होत असते. या ठिकाणी आर्टिकल नाही म्हणजे सुरुवात आपल्याला ठिकाणी हाऊ ने करायची आहे. हाऊ नंतर सेंटेन्स मधील ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ब जे असेल त्याची ते या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह आहे सरप्राइज्ड. सब्जेक्ट आहे आय, वर्ब आहे वॉज, ऍट द एंड एक्सक्लेमेटरी मार्क. ऍट द एंड एक्सक्लेमेटरी मार्क. आपण पहिल्या तासाला जवळ 12 एक्झाम्पल कंप्लीट केलते. अजून आपलं पुढे एक्झाम्पल आपण कंटिन्यू करतोय. एक्झाम्पल नंबर 15. एक्झाम्पल नंबर 15. He was a very honest farmer. He was a very honest farmer. Rewrite as an exclamatory. याचं रूपांतर एक्सक्लेमेटरी वाक्यामध्ये करायचं आहे. उद्गारवाचक वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. मग ज्या सेंटेन्स मध्ये आर्टिकल आहे ए किंवा एन असेल तर सुरुवात व्हॉट ने करायची. आर्टिकल नसेल तर सुरुवात हाऊ ने करायची. लक्षात ठेवा बरं का. आर्टिकल असेल तर व्हॉट ने सुरुवात करायची, नसेल तर हाऊ ने सुरुवात करायची. त्यानंतर व्हॉट नंतर अ किंवा एन उपपद घ्यायचं असतं. विशेषणाचा उच्चार आपण करायचा आहे. विशेषणाच्या उच्चारावरून अ किंवा एन लिहायचा आहे. जर विशेषणाचा उच्चार स्वरासारखा असेल तर एन लिहायचं आणि व्यंजनसारखा असेल तर अ लिहायचं. इथं विशेषण आहे ऑनेस्ट. ऑनेस्टचा उच्चार अ सारखा होतो म्हणून या ठिकाणी आपण एन घेतलेलं आहे. व्हॉट एन ऑनेस्ट. कॉमन नाऊन आहे फार्मर. सब्जेक्ट आहे ही. वर्ब आहे वॉज. ऍट द एंड एक्सक्लेमेटरी मार्क. अंडरस्टँड? अंडरस्टँड? समजलं का? यस. ओके. एक्झाम्पल नंबर 16 पहा. अजून एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल असं आहे I am really fortunate. I am really fortunate. Rewrite as an exclamatory. इथं रिअली म्हणजेच याचा अर्थ होतो व्हेरी सारखा. रिअलीचा अर्थ व्हेरी सारखा होतो. रिअली. सुरुवात
हवने करायचे, कारण इन दिस सेंटेन्स देर इज नो आर्टिकल. या वाक्यामध्ये उपपद नाही. सुरुवात हवने करायची. हाव नंतर घ्यायचा ऍडजेक्टिव्ह घ्यायचं फॉर्च्युनेट. हाऊ फॉर्च्युनेट. सब्जेक्ट आय, वर्ब एम, at the end exclamatory mark. Understand? Understand? समजलं का? हो. आता जवळजवळ आपण 16 एक्झाम्पल आपण अशी पाहिलेली आहेत, त्याच्यामध्ये आपण एक्सक्लेमेटरी रूपांतर ऍसर्टिव्ह रूपांतर आपण एक्सक्लेमेटरी मध्ये केलेलं आहे. विधानार्थी वाक्याचं रूपांतर आपण उद्गारवाचक वाक्यात केलं. आता उलट आपण करणार आहोत. उलट काय बघा, आता उलट असं आहे, त्या खालीच 2 लाईन सोडून लिहायचं आहे. मेक ऍसर्टिव्ह. मेक ऍसर्टिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्य तयार करा. विधानार्थी वाक्य तयार करणे. विधानार्थी वाक्य तयार करणे. विधानार्थी वाक्य तयार करणे. आता उलट आपण करायचं आहे. आतापर्यंत आपण काय केलं, ऍसर्टिव्हचं रूपांतर आपण एक्सक्लेमेटरी मध्ये केलं. आता एक्सक्लेमेटरीचं रूपांतर आपण ऍसर्टिव्ह मध्ये करायचं आहे. मेक ऍसर्टिव्ह, विधानार्थी वाक्य तयार करणे. विधानार्थी वाक्य तयार करणे. त्याच्यामध्ये काही आपण एक्झाम्पल पाहूया. लिहून घेतलं सगळ्यांनी व्यवस्थित? लिहून घेतलं का? हो. ओके. नाव व्यवस्थित छान रायटिंग करून घ्या. नोट्स व्यवस्थित लिहायचे आहेत. काही गडबडीत लिहायचं नाही. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे 10वी साठी. आपल्याला 9वी साठी 10वी साठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. बघा क्वेश्चन काय बघा. हाऊ काइंड ही इज, एक्सक्लेमेटरी मार्क. याचं रूपांतर आता मला कशामध्ये करायचं आहे बघा. मी म्हणलंय मेक ऍसर्टिव्ह म्हणजे उद्गारवाचक वाक्याचं रूपांतर मला विधानार्थी वाक्यामध्ये करायचं आहे. मेक ऍसर्टिव्ह. मग उलट कसं करायचं बघा. आता करताना सुरुवातीस सब्जेक्ट लिहा. बीच इज सब्जेक्ट हिअर. ही हा सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट नंतर वर्ब लिहा. इज हे वर्ब आहे. त्यानंतर या सेंटेन्स मधील ऍडजेक्टिव्ह लिहा. हाऊ असेल तर व्हेरी घ्या. सब्जेक्ट घ्या, वर्ब घ्या. हाऊ असेल तर व्हेरी घ्यायचं आणि जर व्हॉटने सुरुवात असेल तर अव्हेरी घ्यायचं. इथं सुरुवात हाऊने असल्यामुळे इथं फक्त व्हेरी घ्यायचं. ऍडजेक्टिव्ह आहे काइंड, लिहिलं आपण पुढे आहे तसं, आणि शेवटी फुलस्टॉप दिलेला आहे. शेवटी फुलस्टॉप द्या. लास्टला फुलस्टॉप द्यायचा आहे. ही इज व्हेरी काइंड. दिस इज द आन्सर. एक्सक्लेमेटरीचं रूपांतर आपल्याला ऍसर्टिव्ह मध्ये करायचं आहे. सुरुवातीस सब्जेक्ट लिहा, मग वर्ब घ्या. हाऊ ने सुरुवात असल्यामुळे एक्सक्लेमेटरीचे ऍसर्टिव्ह करताना व्हेरी लिहा आणि शेवटी विशेषण जे आहे ऍडजेक्टिव्ह लिहून लास्टला फुलस्टॉप द्यायचा आहे. लिहून घेतलं सगळ्यांनी? लिहून घेतलं का व्यवस्थित? हो सर, लिहून घेतलं. आता पुढचं एक्झाम्पल तुम्हाला मी समजून सांगतोय, नीट लक्ष द्या व्यवस्थित. एक्झाम्पल असं आहे. व्हॉट an amazing
What an amazing organ. Organ म्हणजे अवयव. The brain is. The brain is. याचं मला रूपांतर असर्टिव्ह मध्ये करायचं आहे. याचं मला कन्व्हर्शन असर्टिव्ह मध्ये करायचं आहे. मग राईट सुरुवातीला सब्जेक्ट घ्या. या सेंटेन्सचा सब्जेक्ट आहे द ब्रेन. वर्ब घ्या इज. वॉट असल्यामुळे अ व्हेरी घ्यायचं. हाऊ म्हटलं की व्हेरी आणि व्हॉट म्हटलं की अ व्हेरी असं लिहायचं, लक्षात ठेवा. द ब्रेन इज अ व्हेरी, ऍडजेक्टिव्ह आहे अमेझिंग. आणि विशेषण सॉरी इथं कॉमन नाउन आहे ऑर्गन. लास्टला फुल स्टॉप. द ब्रेन इज अ व्हेरी अमेझिंग ऑर्गन. द ब्रेन इज अ व्हेरी अमेझिंग ऑर्गन. लक्षात घ्या. सुरुवातीला सब्जेक्ट घ्या, मग वर्ब घ्या. वॉटनं सुरुवात असल्यामुळे अ व्हेरी घ्यायचं. ऍडजेक्टिव्ह घ्या, कॉमन नाउन घ्या, शेवटी फुल स्टॉप द्या. लास्ट फुल स्टॉप. राईट फास्ट. रेडी? झालं का? Shall I continue next example? दुसरं एक्झाम्पल देऊ? Yes. हो सर. Okay. Example number 3. How thirsty, तहानलेला, thirsty, he was, एक्सक्लेमेटरी मार्क. याचं मला कन्व्हर्शन असर्टिव्ह मध्ये करायचं आहे. याचं मला कन्व्हर्शन असर्टिव्ह मध्ये करायचं आहे. त्यातून सब्जेक्ट कुठला आहे? सब्जेक्ट सेंटेन्स मध्ये ही आहे. सब्जेक्ट सुरुवातीला घ्या, मग वर्ब घ्या. ही वॉज. वॉट्स हाऊने सुरुवात असल्यामुळे व्हेरी घ्यायचं. जर व्हॉटने सुरुवात असती तर आपण इथं अ व्हेरी घेतलं असतं. ही वॉज व्हेरी, ऍडजेक्टिव्ह आहे थर्स्टी, शेवटी फुल स्टॉप. ही वॉज व्हेरी थर्स्टी. सब्जेक्ट घ्या, वर्ब घ्या. हाऊने सुरुवात म्हणलं की व्हेरी घ्यायचं. लास्टला ऍडजेक्टिव्ह घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल. What a tall man he is. What a tall man he is. आता सुरुवात आपण या ठिकाणी बघा. एक्सक्लेमेटरीचं असर्टिव्ह मध्ये रूपांतर करायचं आहे. सब्जेक्ट सुरुवातीला आहे, सब्जेक्ट आहे ही, वर्ब आहे इज, ही इज. जर व्हॉटने सुरुवात असेल तर अ व्हेरी घ्यायचं. जर आपण अगोदर पाहिलं, हाऊने सुरुवात म्हणलं की व्हेरी घ्यायचं, तसं व्हॉटने सुरुवात म्हणलं की अ व्हेरी घ्यायचं आहे. ही इज अ व्हेरी, ऍडजेक्टिव्ह आहे टॉल, कॉमन नाउन आहे मॅन, लास्टला फुल स्टॉप. He is a very tall man. He is a very tall man. Understand? Understand? Okay. Now, example number 5.
Example number 5. How sensible he is! Exclamatory mark. Now त्याच्या assertive मध्ये मला कन्व्हर्शन करायचं आहे. सब्जेक्ट आहे ही, वर्ब आहे इज, हाऊ ने सुरुवात म्हणलं व्हेरी, ऍडजेक्टिव्ह आहे सेन्सिबल. ही इज व्हेरी सेन्सिबल. ही इज व्हेरी सेन्सिबल. Number 6. Example number 6. What a what an easy question it is! Exclamatory mark. What an easy question it is! What an easy question it is! सब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा आहे इट, वर्ब आहे इज, वॉटने सुरुवात असेल तर अ व्हेरी घ्यायचं. इट इज अ व्हेरी इझी क्वेश्चन. लास्टला फुल स्टॉप. इट इज अ व्हेरी इझी क्वेश्चन. लास्टला फुल स्टॉप द्यायचा आहे. अंडरस्टँड? Yes. हो. तर आता आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे आजच्या तासाचा. तुम्हाला मी तो ग्रुपवर शेअर करतोय किंवा तुमच्या टीचमेंट ॲपमध्ये स्टडी मटेरियलमध्ये स्टडी मटेरियलमध्ये हा व्हिडिओ शेअर करतोय. सगळ्यांनी तो व्हिडिओ पुन्हा पाहायचा आहे. अंडरस्टँड? सगळं समजलं? सूचना? Yes. ओके. व्हिडिओ परत सेंड करतो मी. तुम्ही स्टडी मटेरियलमध्ये बघा किंवा तुमच्या ग्रुपवरती बघा.